यश हा अपघात नाही किंवा चमत्कारही नाही. तुम्ही जे आतापर्यंत करत होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागतं. निसर्गाचा नियम सांगतो की आधी पेरावं लागतं आणि नंतर उगवतं. एकदा माणूस या नियमाच्या उलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला काय मिळेल तुम्हीच विचार करा. माणूस परिस्थितीची निर्मिती नाही, परिस्थिती माणसाची निर्मिती आहे. महत्त्वाची आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे देहावर पोचेपर्यंत थांबायचं नाही. अशा प्रकारे माणूस ध्येयावर पोचतो आणि यशस्वी होतो. तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणास ठाऊक. ध्येय निश्चित करा. तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका. ध्येयाने झपाटून जा. यश तुमच्याकडे अक्षरशः ओढून जाईल. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. ध्येयशून्य माणूस रस्ता किती गुळगुळीत असला तरी कुठेही पोहोचणार नाही. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. अशा माणसासाठी काहीच अशक्य नाही. ज्याला माहीत आहे त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी ज्याने निश्चय केला आहे. कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमचं अडकवून ठेवू शकेल. निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात. विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतोच. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो तेव्हा त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरांश संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. विचार बदला, जीवन बदलेल. आपण जे विचार करतो तेच आपण शेवटी बनतो. इतकं सोपं आहे. म्हणूनच विचारपूर्वक निवडा. जे पाहिजे फक्त त्यावर आपला विचार केंद्रित करा. तुम्ही काय करू शकता किंवा काय बनवू शकता याला काही मर्यादा नाही. ज्या आहेत त्या तुम्हीच ठरवल्या आहेत. माणसाची क्षमता, माणसाची कल्पनाशक्ती अमर्यादित आहे. बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही निवडता. एखाद्या घटनेचा परिणाम तुमच्यावर काय व्हावा हे घटना ठरवत नाही, तुम्ही ठरवता. यश आणि अपयशाची सुरुवात विश्वासापासूनच होते. अतिशय यशस्वी लोकांना जो वेगळेपणा मला वेळोवेळी दिसून आला तो म्हणजे त्यांची काम करण्याची अमर्यादित क्षमता. शिक्षक दार उघडून देतो पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो. आपण काय करू शकतो या दृष्टीने आपण स्वतःकडे पाहतो. आपण काय केलेलं आहे या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहतात. तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, करून दाखवा. ध्येय संपादन करण्यासाठी योजना निश्चित करा. लक्षात ठेवा, योजनाशून्य कृती प्रत्येक अपयशाचं कारण आहे. तुमच्या योजनेमध्ये आज करण्यासाठी काहीतरी समाविष्ट करा. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिटं ती योजना अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवतो. झाड तोडण्यासाठी माझ्याकडे 8 तास असले तर त्यातले 6 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यात लावले. फक्त सुरुवात करा आणि तुमचं डोकं प्रतिसाद देईल.
सुरू ठेवा आणि कार्य पूर्ण होईल.